सर्वप्रथम माझा सगळ्या माय बाप बहीण भाऊ सगळे आमच्यासाठी आज आलेले आहेत, त्याला माझा नमस्कार आणि तुमचे खूप खूप आभार, कारण आज तुम्ही आमच्या गावासाठी एवढी साथ दिली। सर्वप्रथम तर मी समाजासाठी आपण इथं जमलेलो आहे। मी आज गावाचं नाव घेणार नाही, जातीचंही नाव घेणार नाही, कारण आम्ही पहिल्यापासून जातीभेद हा शाळेपासून आम्हाला शिकवला जातो। वर्गाच्या पहिल्या वर्गापासून सर्व धर्म समभाव हे लहान मुलाला शिकवल्या जातं आणि आपण एकदमच मोठे होत नाही, लहानपासून मोठ्यापर्यंतच जातो। त्यावेळेस आपल्या मनावर काय काय विचार राबवले जाते हे फक्त आपल्यालाच माहीत असतं, पण पुढे चालून आपल्याला चांगले विचार घ्यायचे की वाईट विचार घ्यायचे हे आपल्या हातात असतं। म्हणून आज इथं काही जणांनी वाईट विचार घेऊन हे वाईट सगळं पसरवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आम्ही 2 दिवस शांत का राहिलो की आम्ही चुकलो म्हणून शांत नव्हतो। फक्त आम्हाला हे भांडण गावातच मिटवायचं होतं, कारण गावातलं भांडण गावातच माहीत राहतं। तुमच्या घरातलं भांडण घरात माहीत राहतं, शेजाऱ्याला माहीत नाही। तसं आज आमच्या गावातलं भांडण आम्हाला माहीत होतं, शेजाऱ्याला माहीत नव्हतं, ते बोलून काहीच फायदा नव्हता। पण या आमच्या शांततेचा आरोपावर आरोप लावल्यामुळं आणि त्यातल्या त्यात त्याने समाज बदनाम करण्यामुळं आम्हाला आज ही सभा घेण्यात पडली। आम्हाला काही कुठं दंगा करायचा नव्हता, कुठं आरोप करायचे नाही, कुठं घोषणाबाजी करायची नाही, पण 3-4 दिवस झाले करणं, शिवीगाळ करणं हे आम्ही तरी सहन करायला तयार होतो, पण त्याने पूर्णच्या पूर्ण गावाची लिस्ट त्या यादीत टाकल्यामुळं आज आम्हाला कुठंतरी स्त्रियाला उभं राहावं लागलं, कारण आमचा एकही माणूस त्याने गावात ठेवला नव्हता। जर आज आपण उभं राहिलो नाही, समाजासाठी जर काही करायचंच नाही, एका गावामुळं आज आम्हाला कुठं जर जायची निघलं तर लाज वाटू राहिली की आज या काकड चिखल्या नाव घेतलं तर डायरेक्ट बदनामीचं नाव पुढं येऊ राहिलं की एका चिखल्यामुळं समाजावर बदनामीचा एवढा कलंक लागलेला आहे। हे आम्हाला मिटवण्यासाठी आज आम्ही उभे राहिलेलो आहे आणि आमचं हेच मत आहे की या प्रकरणात जे काही दाखवलं गेलेलं आहे, जे काही त्यांनी रील केलेलं आहे, हे सगळं स्क्रिप्टेड होतं असंच समजा। जे त्याने स्क्रिप्ट करून ठेवलं होतं, अगोदर प्लॅनिंग केली होती आणि आमच्या महिला आणि आमचे पुरुष या नव्हती, त्यांनी सगळं प्लॅनिंग करून ते तयार केलं वातावरण आणि त्यात फसवण्यात आलं। पण यांनी काय केलं की सगळ्याच्या सगळे धरायचे आणि मारायचे हेच प्रयत्न केल्यामुळे सारे घाबरून गेले, म्हणून आम्ही शांत राहिलो। पण आज हे सगळ्या समाजाला कलंक करण्याचं काम त्याने केल्यामुळं आम्हाला आज इथं उभं राहणं लागलं। तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की यात आमचं काहीच चुकी नाही आहे, हे सगळं प्लॅनिंग आहे, हे स्क्रिप्टेड आहे। हे तुम्ही जे व्हायरल केलं ते ना, हे सगळं चुकीचं व्हायरल केलं, पण आज आपला समाज इतका बदनाम झाला की आज आपल्या समाजाचं नाव कुठं घ्यायचे विचार आले तर लाज वाटायला लागली। आज आपलं मन आरशात पाहून नाही राहिलं तोंड की हे आपण काय करू राहिलो म्हणून। याच्यामुळे आज आपल्याला बोलायची इथं आलेली मी काही कुठं राजकारणातली नाही, मी एक सामान्य नागरिक आहे, एक महिला गृहिणी, एक आई आहे आणि तुम्हाला सांगते मी माझ्या घरात माझ्या देवारात शिवाजी महाराज आहे, त्यांची पूजा मी करते रोज। माझ्या मुलाला मी माझं एक मत आहे की शिवाजी जन्मला तर शेजारच्या घरात नाही, स्वतःच्या घरात जन्मला पाहिजेत। ज्यावेळेस शिवाजीचे विचार आपल्या घरात आले त्यावेळेसच समाज निर्माण होत असतो, बदल स्वतःतून तयार करावा लागतो, दुसऱ्याकडून बदल करत होत नसतो। आज मी माझ्या मुलाला तेच शिकवण देते, एवढे बोलते आणि मी माझं संपवते। जय शिवराय, जय भवानी। यानंतर आदरणीय सुनील भाऊ कायंदे, ठीक आहे, 1 मिनिट। नमस्कार। आज आमच्या गावासाठी चिखल्या नगरीमध्ये जो कट रचला गेलेला आहे हा खरोखर चुकीचा आहे आणि आजपर्यंत असं वाटत होतं की खरंच आमच्या गावामध्ये कोणी एकही तरुण पुरुष इथं हजर नाही, कारण सगळे आत टाकलेले आहे। जे समोर येणारी व्यक्ती आहे ती आज आत टाकलेली आहे। बाहेर गावची मंडळी घेऊन दारोदार खिडक्या तोडतायत, झाडांची नुकसान करतायत, गाड्या तोडतायत। आम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं खरंच आमच्या मागे कोणी नाही का? जरांगे येऊन गावात सांगतो की वंजाऱ्यांच्या बायांनो तुम्ही कुंकू पुसून टाका। आज समजलं बायांचा कुंकू का पुसणार?
हजर राहिलेत. आम्हाला खरंच खूप आधार भेटला. मी सगळ्यांची आभारी आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. हा व्हिडिओ चिखला या गावामधला आहे. चिखला या गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भाने मोठा गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला. चिखला या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा बसवण्यात आला आणि या पुतळ्याच्या आवारात हा पुतळा हटवण्यासाठी गावकऱ्यांनी किंवा काही मंडळींनी प्रयत्न केले असल्याचं सांगितलं गेलं. त्यात एका भगिनीचे अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा प्रकार हा घडला. आता छत्रपती शिवरायांचा पुतळा हा ज्या जागेवरती बसवला गेला त्याच जागेवरनं हा वाद या ठिकाणी उफळून आलेला आहे. तर मंडळी, हे सगळं प्रकरण झालं, संपूर्ण महाराष्ट्रभरातील मीडिया कव्हरेज या प्रकरणाला मिळालं आणि त्यानंतर या गावातल्या महिला या संदर्भाने बोलत्या झाल्या. आता यामध्ये यांचा एक सगळ्यात महत्वाचा सवाल हा असा आहे की आमचा विरोध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुळात नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे नाही आहेत का, असा परखड सवाल त्यांनी या महिलांनी या ठिकाणी उपस्थित केला. त्याचबरोबर जो काही वाद झालाय किंवा त्या मुलीच्या संदर्भाने जिचे कपडे फाटलेले हे दिसले, त्या मुलीच्या संदर्भाने देखील एका महिलेने या ठिकाणी सांगितलं की हा वाद वेगळा आहे, परंतु हा वाद छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भाने पेटवण्यात आला, असा आरोप या चिखला या गावातल्या या महिलेने केलेला आहे. तर मंडळी, चिखला हे जे गाव आहे, या गावामध्ये जो पुतळा बसवण्यात आला आणि त्यावरनं झालेला हा सगळा गदारोळ आणि त्यामध्ये या गावातील महिलांच्या घेण्यात आलेल्या या प्रतिक्रिया आहेत. आता या महिला या प्रतिक्रिया देत असताना सांगतायत की गावामध्ये आम्हाला हीन पद्धतीचं वागणूक ही दिली जाते, आमच्याकडे बघून हीन पद्धतीचं बोलणं हे बोललं जातं, आमच्या दरवाजामध्ये रिकाम्या बिस्लरीच्या बाटल्या या फेकल्या जातात, आम्हाला शिवीगाळ केली जाते, आम्हाला हीन पद्धतीने लज्जास्पद वागणूक ही काही मंडळींकडनं दिली जाते. आणि या सगळ्या गोष्टींवर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या संदर्भाने हे राजकारण करणं किंवा अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल या महिलांनी उपस्थित केला. शिवाय त्या हे देखील म्हणतायत की आम्हाला अशा पद्धतीनं बोलणं, आम्हाला अशा पद्धतीनं शिवीगाळ करणं, आम्हाला अशा पद्धतीनं लज्जा उत्पन्न होईल असं वर्तवणूक करणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल यावेळेस या ठिकाणी उपस्थित झाला. तर आता ज्या पीडित महिलेचे कपडे फाडण्यात आले आणि ज्या FIR नोंद करण्यात आली त्यामध्ये महिलेला लज्जास्पद वागणूक देणं किंवा लज्जा उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण करणं, सामूहिक पद्धतीने तिच्यावरती आघात करणं, तिचे कपडे फाडणं या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आणि हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता या गावातील या महिला या ठिकाणी बोलत्या झालेल्या की आम्हाला देखील अशाच पद्धतीची वागणूक समोरील व्यक्तींकडनं मिळते, आम्हाला देखील आमच्या घराच्या समोर बाटल्या फेकल्या जातात, आम्हालाही लज्जा उत्पन्न होईल असं बोललं जातं, अशा आशयाचं वक्तव्य या महिलांनी या ठिकाणी केलंय. मंडळी, हा व्हिडिओ आणि या संदर्भाने तुमची प्रतिक्रिया काय, नेमकं या गावात काय घडलं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.